माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय महिला आयोगाच्या अध्यक्ष भाषणबाजीमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाही. करुणा मुंडे, वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही असं वाटत आहे. तिचा मर्डर झाला आहे. तिला मारून परत फास दिला असावा असे वाटते. शासन प्रशासन काही करत नाही. कशामुळे अशा घटना घडत आहेत? शासन लक्ष देत नाही, काम करत नाही. वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. वैष्णवीची जाऊ हिने देखील तक्रार दिली. महिला आयोगाच्या माझ्याकडे पण काही तक्रारी आहेत, त्यांच्याकडे फक्त आकडेवारी आहे. मी 6 तक्रार दिल्या, त्यांचं काय झालं? मी पुरावे दिले आहेत. महिलांच्यासाठी महिला आयोग मोठे आहे. राष्ट्रवादी प्रचारामध्ये भाषणबाजीमध्ये आयोग अध्यक्ष मस्त आहेत. वैष्णवीला न्याय मिळू शकतो. मला न्याय मिळाला नाही, मात्र मला कोर्टात न्याय मिळाला. महिला आयोगाचं काम खरंच समाधानकारक आहे किंवा ह्या सगळ्या घटना बघतात आता त्यांनी नैतिकता म्हणून पाय उतार व्हायला पाहिजे का, राजीनामा द्यायला पाहिजे, काय वाटतं? सगळा खुलासा झालेला आहे. जसे की वैष्णवीची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही. आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे, ज्या कंप्लेंटवरती महिला आयोगाने काम केलेलं नाही, त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी 25 वर्षाच्या आजची, 30 वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्यावरती इतका अन्याय झाला, महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेलं नाही. त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे 35,971 जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला? काहीही काम झालेलं नाहीये. त्याच्यामध्ये मी पण एक आहे. 6 कंप्लेंट दिले नंतर काहीही केला नाही. वाल्मिक कराडने कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरच्या समोर, माझ्या नवऱ्याच्या समोर, माझ्यासोबत एक मंत्रीची बायको सोबत मारहाण केली होती, तरी पण त्याचे CCTV फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली. न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला, पण माझे जे पुरावे आहे ते द्या. ते आजपर्यंत दिलेले नाही. 1 वर्ष झालं. महिला आयोग काम करत नाही. महिला आयोगची जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे, पण पूर्ण महाराष्ट्राची जे महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे. महिलांच्यासाठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते, ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात. पण त्या भाषणबाजीमध्ये, राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त राहतात. त्याच्यासाठी आज काय काम करत नाही. वैष्णवीला न्याय मिळू शकतो क्योंकि त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई वडील आहे आणि मला तो आजपर्यंत न्याय भेटला नाही. पण 100% कोर्टामध्ये आज मला न्याय मिळालेला आहे आणि आज वैष्णवीचा जे मुद्दा आहे ते कोर्टामध्ये गेलेला आहे. तो 100% मला खात्री आहे की 100% वैष्णवीला पण न्याय भेटणार आणि मला तो मिळालेला आहे, सगळ्यांना माहिती. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नवी मुंबईमध्ये भाजपाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शोभायात्रा काढण्यात आली। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। इतिहास त्या ठिकाणी उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठीच आपण इथे सगळे जमलेलो आहोत। अजून आम्हाला फोन येतात, काही महिला भगिनी येतात, पण आपण थोडा वेळ थांबणार आहोत। आपण जेव्हा इथून जाणार, जो आजपर्यंतचा इतिहास झाकून ठेवला अगोदरच्या सगळ्या सरकारनं, तो इतिहास आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, माननीय लोकप्रिय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं हा आपला नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास त्या ठिकाणी उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठीच आपण इथे सगळे जमलेलो आहोत। अजून आम्हाला फोन येतात, काही महिला भगिनी येतात, पण आपण थोडा वेळ थांबणार आहोत। आपण जेव्हा इथून जाणार, जो आजपर्यंतचा इतिहास झाकून ठेवला अगोदरच्या सगळ्या सरकारनं, तो इतिहास आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, माननीय लोकप्रिय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं हा आपला नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास त्या ठिकाणी उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठीच आपण इथे सगळे जमलेलो आहोत। अजून आम्हाला फोन येतात, काही महिला भगिनी येतात, पण आपण थोडा वेळ थांबणार आहोत। आपण जेव्हा इथून जाणार, जो आजपर्यंतचा इतिहास झाकून ठेवला अगोदरच्या सगळ्या सरकारनं, तो इतिहास आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, माननीय लोकप्रिय आपले आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्ताने कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज या ठिकाणी 3 कार्यक्रम ठेवलेले आहे। एक शोभायात्रा जी आपण या ठिकाणी आता पाहिली, प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला। त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे। एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकार येऊन गेली, परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पाडण्याचा प्रयत्न त्या सरकारने केला, परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे। त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो, काशी विश्वेश्वर जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होतं, ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं त्यांचं कुणाच्या हातून काम झालं तर ते आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। आता ते त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला, परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही। तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवला आहे। हा सन्मान आहे। त्यांनी त्यावेळी केलेलं राज्य, जनतेसाठी केलेली कामं यांचा वापर झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, लोकांसमोर हे आलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे। त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील प्रचंड असं कार्यक्रम सुरू आहेत। कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची, ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी, जन्मगावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली। संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथे होते। अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं। किती मोठा हा सन्मान, हा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या आज आपल्या लाडक्या आमदार मंडळाच्या मात्र ह्या देखील शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या, त्या देखील महिला आहेत. कालच त्यांच्या अंदाज समितीची एक बैठक पुतळ्याला होती, परंतु तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी हे इथं आलेले आहेत, हे विशेष आहे. हिम्मतलोक अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत. अनेक आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयार. एक महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होतो. त्यांनी केलेला राज्यकारभार एक पहिला त्यावेळी 300 वर्षापूर्वी राज्य करते आणि ती राज्यकर्त्यांनी जो राज्यकारभार केला तो लोकांसमोर येण्यासाठी आजी सगळी फौज या ठिकाणी उभी आहे. आमचा उद्देश असतो आहे महिला या माध्यमातून सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी जावं. त्या एका समाजाच्या नव्हत्या, त्या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या, हे लक्षात घ्या. आणि तोच माध्यम आम्हाला देखील करायचा आहे. म्हणून आज मी आपल्या आमदार मंडळाचे मात्र यांचं देखील आभार मानतो. त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेला आहे. जिल्ह्याचा कार्यक्रम आहे, अनेक जण या ठिकाणी आपले सगळे माजी पदाधिकारी आलेले आहेत, पण आपले आमदार या ठिकाणी नसतील. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पंचायत समितीच्या अल्फा बचत भवन परिसरात रात्री अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड व काठीने मारहाण करून इसमाला जीवे ठार मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. सदर घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शहरात ठिकठिकाणी शोध घेतला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस आरोपी आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने झालेल्या घटनेबद्दल कबुली दिली. आरोपी सोबत असणाऱ्या महिलेचे त्या अनोळखी इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने मारहाण केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या बाबतीत आम्हाला चोपडा शहरात जे CCTV कॅमेरे पोलीस स्टेशनमार्फत लोकसभा भागातून लावलेले आहेत त्याची खूप मदत झालेली आहे. साधारण रात्री आम्ही 10 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंतचं जे फुटेज आहे त्या रोडवरचे जे कॅमेरे आहेत सगळे त्यातलं आम्ही चेक केलं. त्यावेळी आम्हाला असं निष्पन्न झालं की रात्री 2च्या सुमारास राजेश काशीनाथ बारेला वय 33 राहणार चाचऱ्या तालुका सेंदवा जिल्हा बडवानी हा व्यक्ती घटनास्थळापासून इकडं बाहेर पडताना दिसत आहे. एवढ्या रात्री त्या ठिकाणी असायचं कारण काय आहे याच्याबद्दल त्याच्यावर संशय बळावला आणि त्याचा शोध सुरू केला. त्याला आम्ही ताब्यात घेतला, विचारलं त्याला आणि त्यानं ते खून केल्याची कबुली दिली. अजून कोणाकोणाला काही मारलं का? त्या तिथं जी महिला होती तिला देखील हा जो आरोपी आहे राजेश बारेला आणि ती जी महिला आहे तिचं नाव आहे जानू बारेला. हे दोघं पण दिवसभर प्लॅस्टिक कचरा वगैरे गोळा करायचे, विकायचे आणि त्यातून येणाऱ्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ते झोपायचे. एक अनोळखी इसम रात्री साधारण 10-10:30 वाजता त्या महिलेसोबत फिरताना CCTVमध्ये दिसत आहे. तर आरोपीचं असं म्हणणं आहे की हे जे दोघं आहेत, महिला जानू बारेला आणि तो अनोळखी इसम, हे अनैतिक संबंध करताना मला दिसले आणि त्याच्यामुळे मी त्याला मारहाण केली. दगड घेतला, डोक्यात मारला आणि काठीनं मारला. मैताची काही ओळख पटली आहे साहेब? मैताची ओळख अजून पटलेली नाही, पण संशय आमचा असा आहे की याच परिसरातला तो असला पाहिजे. त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे. आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याला विचारपूस सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण
पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सध्या ठाण्यातील नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले असून महापालिका प्रशासन तसेच ठेकेदारांवर ताशेरे ओढले जात आहेत. ठाण्यातील राबोडी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नाल्याची पाहणी करत असताना तक्रारींचा पाढा आव्हाडांकडे घेऊन आलेल्या महिलांवर नजीब मुल्ला संतापले. आमदार जितेंद्र आव्हाड पाहणी करत असताना नजीब मुल्ला यांची एंट्री झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नजीब मुल्ला यांनी आव्हाड राजकारण करण्यासाठी येथे आले असल्याचा आरोप केला, तर या नालेसफाईचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर एकेकाळी गुरु शिष्य म्हणून नावाजलेली जोडी वेगळी झाल्याने विधानसभा निवडणुकीत देखील गुरु शिष्यांचा संघर्ष आमने सामने पाहायला मिळाला. मात्र या संघर्षात आव्हाड यांनी बाजी मारली. मात्र ज्या विभागातून नजीब मुल्ला नगरसेवक म्हणून निवडून येतात त्याच मतदारसंघात आव्हाड नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आल्याने नजीब मुल्ला चांगलेच संतापलेले दिसले. नजीब मुल्ला अचानक आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी सर्व नाल्यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आव्हाडांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले. या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो, हे तुमचे मुमरा कवसाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुमरा देवी जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये. हे ईपीसी कॉन्ट्रॅक्टर ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन. डॉक्टर ऐकून घ्या जरा, तुमच्या मार्फत सांगतो, याच्यात एस्केलेशन नाहीये. जो 72 कोटीचं काम 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे, सिमेंटचा का भाव किती पण वाढू द्या, लेबर वाढू द्या, आरसी स्टील वाढू द्या, त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही. हे नजीब मुल्ला आहे. ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना, तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय. ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे, 72 कोटीचं काम आणि 100 कोटीचा घोळ आला, तर 28 कोटी आव्हाडांनी कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का? मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पूर्ण बघा, पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती. राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे, पूर्ण राबोडीचा पाणी टुवर्ड्स द साऊथ साईडच येते. म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटीचा तो पण इथे निघतो. सर्व पंचगंगाचं पाणी इथे निघतो. तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर, मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग ड्रेन समोर नाले सफाई झाली नाही. घटनासमोर कचरा होता. नाला आणि वागले स्टेट आणि उत्तरचल प्रभाग समिती, लोकमान्य प्रभाग समिती, या प्रभाग समितीचे नाले इथे येतं. 14 किलोमीटरचा नाला आहे. नाला रुंद केला आम्ही, होईल ना टप्प्यात. माती इथे असल्यावर पाणी क्लॉग झाला. पाणी क्लॉग झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचा पाणी लोकांच्या घरात शिरला. 2 दिवसात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला, पूर्ण गल्ली स्वच्छ केली. आज पण काम चालू आहे. 2 दिवसात, काल सकाळपासून 24 तास झालेले. माझे सहकारी स्वतः खुर्ची टाळून बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात. तुम्ही जाऊन बघा, कोणी सांगणार का 5 तास पाणी तुंबला होता, चिखल होता, पूर्ण स्वच्छता केली. महापालिकेची निवडणूक आली त्यामुळेच अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका. आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे. मी कळवा मुमराने येऊ नये. आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो, कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी. त्यांनी निवडणुकीत राजकारण करावा. कितना मुसलमानों को गाली देता है वो मुसलमानों के सामने रखेंगे, कितना हिंदुओं के साथ जातिवाद करता है वो भी बताएंगे हम लोग. काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे. तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटतं नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुमराला लक्ष किंवा टाकणार नाही. मी भागणं पडणारा माणूस नाही, आधीच तुम्हाला स्वभाव माहिती आहे.
20% मतदार पुढे असतात, ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच. त्यांनी पकडू द्या. 80% जनता माझ्या बरोबर आहे. येत्या पावसाळ्यात राबोडी तुलणार का काय स्टेटस? हे बघा, तुम्हाला राबोडीचे सर्व गटरची स्वच्छता चालू आहे. एक टेक्निकल डिफिकल्टी आहे, त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना, तिथे पाणी साठतं. खुर्शीद कंपाऊंडला पाणी साठतं, तिथे आम्ही पंप लावणार आहे. केवीला 2 स्पॉटला पाणी साठतं, वर्षानुवर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे. रहमतनगरला 2 स्पॉट आहे, तिथे पंप लावणार आहे. क्रांतीनगरला नाल्याच्या साईडला जी बसलेली घरं आहेत तिथे पाणी साठतं, अर्धा 1 तासात निघून जातं. असं आहे, जेव्हा हाय टाईड असते, आज आमचा फ्लड गेट ला लागल्यावर हाय टाईड असते, नाला 2-3 मीटरची भरती असते हाय टाईड. आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केवीला ब्रिज आहे, ऐतिहासिक ब्रिज होता, त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केलं. जाऊन बघा तुम्ही, पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय का पाण्याचा फ्लो चांगला होईल. 2-3 स्पॉट्स आहे, तिथे आम्ही पंप लावणार आहे, कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही. फक्त 1.25 मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोअर बेड मध्ये 1.8 मीटरचा डिफरन्स आहे. मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो, अभ्यास करावा. 1.8 मीटर मध्ये भरती जेव्हा येते, जसं पाणी 1.25 मीटरच्या वरती येतं, पाणी रिव्हर्स मारतं. तो मी वस्ती वरती करू शकत नाही. पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही MMRDA मध्ये केली आहे, काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडीमध्ये पूर्ण जमा झालेला आहे, ती खाडी 4 मीटर खाली करावी. पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोअर बेड खाली घेऊ. आता 1.8 मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटरमध्ये रिव्हर्स मारतं, मग परत भरती कमी झाली का खालती येतं. तो टेक्निकल डिफिकल्टी आहे. येत्या क्लस्टरमध्ये सर्व सरळ होऊन जाईल. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. खगोलशास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थाने लेखकही होते. अनेक पदं त्यांनी भूषवली होती. जयंत नारळीकर साहेबांनी त्यांचं दुःखद निधन झालं आणि हे खरं म्हणजे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थाने एक खगोलशास्त्र तसं बघायला गेलं तर कठीण परंतु अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व सामान्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम आपल्या जयंत नारळीकरांनी केलं. हे खरं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आणि एक देशाचा गौरव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांना अनेक पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. आणि खऱ्या अर्थाने एक देशाचंच भूषण आपण म्हणू. आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली. आणि अशी माणसं फार दुर्मिळ असतात आणि ही देशाची संपत्ती असते. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी केलेल्या कामाची यापुढे देखील नवीन पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहिली पाहिजे. यासाठी देखील जे काही प्रत्येकाने केलं पाहिजे, शासन म्हणून आम्ही केलं पाहिजे. आज त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी सांत्वनपर ही भेट होती आणि एक
एवढं मोठं महान हिमालय एवढं कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व, परंतु अतिशय साधा स्वभाव, साधी राहणी, आणि त्यांच्या परिवाराकडे पाहिल्यानंतर देखील त्याची आठवण झाली की एवढा मोठा माणूस ज्याचं कर्तृत्व हिमालय एवढं आहे, परंतु त्यांचा परिवार आणि त्यांची जे काही वागणं राहणं हे सर्वसामान्य माणसासारखं. म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांची चिरंतन आठवण देखील जी आहे ही सातत्याने एक ऊर्जा म्हणून प्रत्येकाच्या मनात पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. यासाठी नक्कीच आम्ही त्यांच्या परिवाराशी देखील बोललो आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं जे काही करता येईल ते शासन म्हणून आम्ही करू. एनडीएच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात, काय अपेक्षित? एनडीएची जी बैठक आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दरवर्षी सर्व राज्याची बैठक बोलवतात, त्याप्रमाणे बोलवलेली आहे. त्यामध्ये अनेक विषय असतील, राज्याच्या विकासाच्या बद्दल, देशाच्या प्रगतीबद्दल, इतरही जे काही करंट इश्यू आहेत आता सध्या त्याच्यावरही चर्चा होईल. आणि दरवेळेला प्रधानमंत्री महोदय ही राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच ती बैठक देखील अतिशय महत्वाची आहे. कसपटे कुटुंबियाची देखील भेट घेणार आहेत. जे काही घडले ते भयंकर आहे. आजही हुंडाबळी जातो. सुसंस्कृत महाराष्ट्रात ही वेळ येते आपल्याला यावर बोलण्याची वेळ खुद्द उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना येते. काय वाटतं आणि यापुढे काय कायदा व्हावा असं तुम्हाला स्वतः वाटतं? झालेला प्रकार, घटना अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. आणि त्यामुळे एका बहिणीवर असा प्रसंग येतो, एक लहान बच्चू, म्हणजे अतिशय छोटा बच्चू असताना अशा प्रकारची घटना होते, ती खऱ्या अर्थाने सहन करण्यापलीकडे आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर भाष्य केलेलं आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील ते कोणी असले तरी सुद्धा कोणी सुटणार नाही, कठोर कारवाई होईल. पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये किंवा करण्याचं धाडस होऊ नये अशा प्रकारची कडक कारवाई होईल. कुटुंबाची दुसरी सून जी आहे आदिवासींचा निधी कोट्यवधीचा हगवणे कुटुंबाची दुसरी सून जी आहे ती रोष व्यक्त केली महिला आयोगावरती. तिचं म्हणणं आहे की मी वेळोवेळी पत्र दिले होते पण ते पत्र देऊन उपयोग झाला नाही. त्यावेळेसच राजेंद्र हगवणेवर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी वाचली असती. ठीक आहे, याच्या बाबतीमध्ये चौकशी होईल, सगळ्या बाबतीचा तपास होईलच. जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पुण्यात 105 वर चला आता विषय नंतर घेऊ. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली वैष्णवीचे आईवडील कसपटे कुटुंबाची भेट. लाडाने वाढवतात, फार ऐश्वर्य त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालनपोषण करत असताना, त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्व पणाला लावतात. त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात. पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आईवडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. मी त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा
त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे. आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून, एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलंय की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे हे सगळं दिसत आहे, तर त्या ज्यांनी कोणी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल असा शब्द मी तिच्या आईवडिलांना दिलेला आहे. पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला आहे. आताही आता पुन्हा 7 दिवसानंतर पकडण्यात आला मोरे आणि जो निलेश चव्हाण आहे त्याच्याकडे बाळ होतं, तो परत एकदा फरार झालेला आहे. 20 तारखेलाच या ठिकाणी तक्रार घेऊन गेलेलं होतं, परंतु तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आता तो मोकट झाला. तर पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं? पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही, पण मला पूर्ण विश्वास आहे की गृहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे. आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात. मी एवढंच सांगेन की या विषयावर प्रत्येक अधिकारी अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या पाठीशी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा. कोणाकडे बोट दाखवायचंच असेल तर तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन. बाकी कुठल्याही विषयावर मी आता टिप्पणी करणं